तर श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महालक्ष्मी मातेसाठी मी नऊवारी फॅन्सी नऊवारी वेलवेटची शिवलेली आहे। गेल्या वर्षी ही कॉटनची नऊवारी शिवलेली ती अशा प्रकारे होती आणि ती सर्वांना भरपूर आवडली। त्याचा व्लॉग सुद्धा आहे। त्याचबरोबर यावर्षी मी फॅन्सी वेलवेटची नऊवारी शिवते। त्यासाठी मी इथे 1 मीटर वेलवेटचा कापड घेतलाय। आता मी इथे कळशाच्या मापाप्रमाणे घेतलेले आहे। तर उभं इथे पल्लूसाठी 8 इंचावर मार्किंग केले आणि त्याच्या पुढे मी 40 इंच घेतले। आता पल्लू व्यवस्थित आपला कट करून झालाय। आता कळशाच्या मापाप्रमाणेच मी इथे मिऱ्या कट करते। तर आपल्याला क्रॉस कट करायचंय, म्हणजे एका साइडनी 7 इंच आणि बाजूच्या साइडनी म्हणजे पुढच्या साइडनी 10 इंच असं क्रॉस लाईन मारून घ्यायची आणि 40 इंच आडवा पट्टा आहे पूर्ण। तर आपल्याला बघा मिऱ्या अशा यायला पाहिजे। तर जिथनं निमुळती साईड आहे म्हणजे 7 इंच आहे तिथनं अशा मिऱ्या करत घ्यायच्या आणि 10 इंचची साईड आहे ना तशीच ठेवायची, ती कळशाच्या बाजूला येणार आहे। आता 2 पीस मध्ये आपण ही छान नऊवारी बनवते। तर आता इथे लेस सुद्धा घेतलेली आहे आणि मी पहिले बाजू जे आहेत ना ते बंद करून घेतल्या आणि लेस पूर्ण जिथे जिथे पाहिजे तेवढी लावून घेतली। त्यानंतर 10 इंच साईड सोडून मी व्यवस्थित तुम्हाला दाखवलं त्याचप्रमाणे मी ती स्टिच करून घेते। प्लीट्स म्हणजे 10 इंच सोडलं आणि बाकीचं 30 इंच कापड आहे ना त्याच्या प्लीट्स टाकून घेतल्या अशा प्रकारे व्यवस्थित। तर इथे तुम्ही बघू शकता हा पोर्शन बाजूला जाणार आहे, कळशाच्या मध्ये मिऱ्या येणार आहेत आणि त्याच्या बरोबर खाली पदर येणार आहे। तर हा पदरला सुद्धा मी लेस लावून घेतली आणि पदर ना आता मी व्यवस्थित ठेवून देते आणि असंच आपल्याला शिवून घ्यायचं। आता जी बंद बाजू होती ती मी व्यवस्थित फोल्ड करून शिवून घेतली आणि पहिल्या मिरीच्या इथे आपल्याला बंद बाजू जी पदराची शिवलेली आहे आतल्या साईडनी तिला शिलाई मारून घ्यायची, पूर्ण मिऱ्या त्याच्यावर अटॅच करून घ्यायचं म्हणजे पल्लू तिथनं आपला जॉईंट होतो। त्यानंतर एक 3 इंचाची कळशाच्या बरोबर गळ्याच्या मापाची आपल्याला पट्टी कट करायची आहे आणि तिचा बरोबर मध्य काढायचा आणि तो मिऱ्यांवर ठेवायचा आणि दोन्ही साईडनी इक्वल येईल असं तिला दोन्ही साईडनी शिवून घ्यायची आणि मग ती फ्रंट साईडला आणून बॅक साईडने अगोदर शिवायची आणि फ्रंट साईडला तिला आणून आपण ही नॉट बांधण्यासाठी पट्टी करते, म्हणजे त्याच्यामधनं आपल्याला नॉट टाकायची आहे। आता ज्या कडा आहेत साईडच्या त्या पूर्ण बंद करून घ्यायच्या डबल फोल्डनी आणि आता हे बघा मध्ये ही गॅप दिसते तुम्हाला। आपण पल्लू पोर्शन आणि जो मिऱ्यांचा पोर्शन आहे तो पहिल्या मिरीपासून जॉईंट केलेला, तर तिथे शिलाई मारली तर दिसेल म्हणून मी हात शिलाई करून घेतली आणि त्याला जॉईंट करून घेतले म्हणजे दिसणार नाही, म्हणजे हे 2 भाग आपण तिथे जॉईंट केले। आता आपण लास्ट मिरी आहे ना नऊवारीची तिला अशा प्रकारे प्लीट्स द्यायचे आणि बरोबर कमरेच्या इथे अशा प्रकारे शिवून घ्यायचं। शिवून का घेते कारण का खोचू शकत नाही, ही आपली शिवलेली छोटीशी पैठणी आहे त्यामुळे। आणि प्रत्येक मिरी अशी एकावर एक ठेवून तिला मी शिवून घेते कारण का तिला लुक छान यावा। नसेल शिवायची नाही शिवली तरी चालेल, त्यानंतर असा लुक आलेला आहे। मला जितकं समजवता आलं नऊवारी कशी शिवले ते मी समजवलेलं आहे। टेलर असेल त्यांना समजेलच। आणि कशी वाटली नऊवारी सांगा कमेंट्स करून। भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये। आता बाय।